यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या वतीनं जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तब्बल 13 लाख रुपयांच्या कडधान्यांच्या बियाणाचं मोफत वाटप करण्यात आलं। वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, दिलासा संस्था आणि कृषी सहाय्यक संघटना यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहेत, त्यामधील ज्या शेतकरी विधवा चांगल्या रीतीने शेती करत आहेत त्यांना परंपरागत शेती करण्यासाठी आम्ही आज कृषी विभाग, शेतकरी स्वावलंबन मिशन आणि दिलासा संस्थेमार्फत आम्ही कडधान्य आणि डाळवर्गीय बियाणांचं वाटप केलं आहे। तिथं शेतकऱ्यांचेच बियाणं आणि प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बियाणांची बँक या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी आज आम्ही शुभारंभ केला आहे। अशाच प्रकारचे कार्यक्रम आता यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच भागात आम्ही करू आणि कमीत कमी 1000 गावात शेतकऱ्यांच्या स्वतःच्या बियाणांच्या बँका असतील अशी व्यवस्था आम्ही लावू। आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना तूर, सोयाबीन आणि मुगाचं मोफत बियाणं देण्यात आलं। तसंच पुढील वर्षी या महिलांनी उत्पादित केलेलं बियाणं विकत घेण्याची हमीही वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनतर्फे देण्यात आली। सध्या यवतमाळ जिल्ह्यापुरता सुरू करण्यात आलेला हा उपक्रम येत्या काळात राज्यातील 14 जिल्ह्यात सुरू करणार असल्याचं मिशनतर्फे सांगण्यात आलंय। कपिल शामकुवर, एबीपी माझा, यवतमाळ।